राहिलेला नाहीये. अलीकडच्या काळामध्ये शिवीगाळ करणं, ही अशी आहेत, ती आहेत, तशी आहेत, अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य नाही आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काहीच झालं नाही असं आमचं म्हणणं नाही आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आपण हायवे सगळे पाहिलेले आहेत. आम्ही सुद्धा सगळे हायवे फिरलेलो आहोत. त्या काळामध्ये सगळे हायवे सिंगल असायचे. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आल्यानंतर बरेचसे नॅशनल हायवे काम सुरू झाली आणि गडकरींच्याकडे हे डिपार्टमेंट आल्यानंतर 2014 पासून अनेक रस्ते, नवीन रस्ते अनेक झालेले आहे. अनेक ब्रिज होत आहे. अनेक आता अटल सेतू सारखा सेतू झालेला आहे. मेट्रो ट्रेन अनेक ठिकाणी येते आहे. त्यामुळं संवाद पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये संवाद असला पाहिजे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना जाऊन भेटलं पाहिजे, त्या मंत्र्याला जाऊन भेटलं पाहिजे आणि आपली बाजू त्यांना पटवून दिली पाहिजे की आमची मागणी तशी रास्त आहे आणि मंत्र्यांनी सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह विचार करायला हरकत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असा संवाद हा अलीकडच्या काळामध्ये दिसत नाही आहे. रोज आंदोलन करणं, रोज पार्लमेंटच्या बाहेर येऊन घोषणा देणं, त्यांनी राजीनामा द्या, त्यांनी राजीनामा द्या, एकाने राजीनामा दिलेला आहे, सगळ्यांना राजीनामा द्यायचा आहे का? आणि तुम्हाला जर बहुमत तुम्हाला मिळवायचं असेल तुम्ही मिळवा, आम्ही काही तुम्हाला अडवलेलं नाही आहे. आमची सीट आता जी नितीन नवीन यांची सीट होती ती आम्ही हरलो. आता आम्ही हरलेलो ती सीट. त्यामुळं आणि मागच्या वेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आमचं मोठं नुकसान झालं. आम्हाला 400 जागा मिळतील अशी नरेंद्र मोदी यांची त्यांचा अंदाज होता. कारण एनडीएच्या त्यावेळेला जवळजवळ 335 जागा होत्या आणि अजून 60-65 जागा आपल्याला मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्या जागा मिळाल्या नाही. त्याचं कारण हेच होतं की संविधान बदलणार हा प्रचार राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि या सगळ्या अपोजिशनने केला आणि आम्ही मोदींना इथून हटवणार. ठीक आहे, तुम्ही हटवा, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही मत मिळवा, बहुमत मिळवा, पण अशा पद्धतीनं याने राजीनामा द्या, त्याने राजीनामा द्या अशी सारखी भूमिका मांडणं नाही आहे. आणि लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. मला सुद्धा ऑपोजिशनला सत्तेवर यायचं असेल तर त्या पद्धतीनं प्रयत्न करा आणि सत्तेवर या, आमचं काही त्यामध्ये म्हणणं नाही आहे. पण आम्ही काही त्यावेळेला म्हटलं नाही की बाबा ते बोगस शूटिंग झालं, त्यांनी असे काय बूथ चोरले, त्यांनी असं जाऊन काहीतरी शिक्के मारले. आम्ही हेच म्हणालो की यांनी संविधानाचा निगेटिव्ह प्रचार केल्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आणि ही मशीन जी आहे ती आम्ही आणलेली नाही, आम्ही म्हणजे आमच्या मोदी साहेबांनी आणलेली नाही आहे. ही मशीन जर काँग्रेसच्या काळामध्ये आंदोलनामध्ये आणून त्याचा उपयोग नाही आहे. आणि या आंदोलनाच्या केसेस सगळ्या मागे म्हणजे होणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या केसेस अजिबात होणार नाहीत म्हणून. त्यामुळे पुन्हा सारखी आंदोलनं करणं योग्य नाही असं आपलं मत आहे. तर आपण इतर विषयावर म्हणजे इतर लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आंदोलन करायला काही हरकत नाही आहे. भूमी येणार, जमीन द्या यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी उद्योग टाकण्यासाठी त्यांनी मदत करावी यासाठी आंदोलन करायला हरकत नाही आहे. पण फक्त राजीनाम्यासाठी एक राजीनामा घेतल्यानंतर पुन्हा राजीनामा सगळ्यांचा मागायचा हे योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि विद्यार्थ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि सरकारने सुद्धा त्यांचं म्हणणं जे आहे त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे असं मी या ठिकाणी सांगतो. इथेनॉल मुळे आता एकतर पेट्रोल डिझेल वगैरे एवढं बाहेरून येत नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा इथेनॉलच्या उत्पादनाचा फायदा व्हावा अशा भावनेने इथेनॉलची कल्पना पुढे आली होती. त्यामध्ये 20% इथेनॉल मिक्स करून पेट्रोल डिझेल विकलं जात होतं. पण आतापर्यंत काय कधी अशी मागणी झाली नव्हती. म्हणजे आता लोक सांगतात की या गाड्या बंद पडतात म्हणून. एवढ्या वर्षामध्ये गाड्या काही बंद पडल्या नाहीत, पण आता बंद पडू लागलेल्या आहेत. त्यामुळं त्याची चौकशी व्हायला काही हरकत नाही आहे. बरोबर जर गाड्या बंद पडणार असतील तर इथेनॉलचं प्रमाण कमी करावं किंवा इथेनॉल त्यामध्ये टाकू नये असा प्रयत्न सरकार करेल. सरकारची भावना काय गाड्या बंद पाडाव्यात असं अजिबात नव्हतं.
तर आपलं इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता गडकरीचा लगेच राजीनामा मागायला, गडकरीने एवढं चांगली कामं केलेली आहे, एवढे रस्ते चांगले बनवलेले आहे आणि ते ऍक्टिव्ह आणि अभ्यास असणारे अशा पद्धतीचे ते मंत्री आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा इथेनॉल त्यामध्ये टाकू नका अशी मागणी करायला हरकत नाही. जर त्याचं प्रेझेंटेशन झालं तर खरोखर गाड्या बंद पडत असतील तर इथेनॉल त्यामध्ये न टाकण्याच्या संबंधामध्ये सरकारला निर्णय घेता येऊ शकेल. परंतु राजीनामा मागणं हे सोल्युशन नाही असं आपलं मत आहे. सरकारला बदनाम करायचं म्हणजे असं आहे की अलीकडच्या काळामध्ये राजकारण वेगळं झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही मंत्री होतो आणि त्यावेळेला सगळे मुख्यमंत्री, आता आम्ही आंदोलन करायचो त्यावेळेला अनेक शिष्टमंडळ असली तरी आम्हाला लवकर बोलवायचे. कुठले मुख्यमंत्री असतील, विलासराव देशमुख असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील किंवा शरद पवार असतील, त्या काळामध्ये आम्ही काही सरकारला सुविधा नव्हतो. पण त्या काळामध्ये अनेक प्रश्न आंदोलनातून आम्ही सोडवलेले आहेत. मागण्या करून आम्ही सोडवलेले आहे. आणि आता आझाद मैदानामध्ये अनेक लोक उपोषणाला बसतात. जे मार्ग काढायचे आहे त्या मार्ग काढण्याचा प्रयत्न होते असतो. अनेक वेळेला त्यांचं शिष्टमंडळ बोलावलं जातं, ते मंत्री चर्चा करतात आणि अनेक वेळेला मागण्या मान्य होतात. सगळ्याच एकदम मागण्या मान्य होतात असं नाही. सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तशी आर्थिक तरतूद असली पाहिजे. अनेक वेळेला ती अडचण असते. त्यामुळं काही वेळेला सगळ्याच मागण्या मान्य होत नाहीये. पण एक तर संवाद असला पाहिजे. विरोधी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये संवाद असला पाहिजे. त्याची चौकशी त्याच्या वडील इंजिनियर होते आणि अभिजित दिपके अमेरिकेला शिकण्यासाठी गेला. एवढे पैसे म्हणजे त्यांनी गेला कसा, जी चौकशी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. सरकारच्या वतीनं काय ईडीची चौकशी वगैरे बिलकुल नाही आहे. आरटीआयची कार्यकर्ते जेवढ्याला मागणी करतात तेवढ्याला काय चौकशी पुढे काय मला माहित नाही. त्यांनी मागणी केली, मी टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे की याची चौकशी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. सरकारच्या वतीने ईडी वगैरे असं काही नाही आहे. यासाठी सामाजिक संस्था आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची आमची सूचना आहे आणि हे प्रकार थांबावेत यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा विषय जो आहे तो आपली कॉंग्रेस जनता पार्टी जी आहे. कॉंग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके हे तसे आपल्या समाजाचे आहेत. औरंगाबादमध्ये त्यांचं कुटुंब राहतंय, त्यांचे वडील इंजिनियर आहे आणि अमेरिकेमध्ये 2 वर्षाचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले अभिजित दिपके त्यांनी पार्टी त्यांनी स्थापन केलेली आहे आणि नीट एक्झाम मध्ये झालेल्या या गैरप्रकाराच्या संबंधामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं. शांततेने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ते अनेक दिवस ज्या ठिकाणी ते जंतर मंतरला बसले आणि अत्यंत शांततेने ते आंदोलन चाललेलं होतं. 20 तारखेला मात्र तो त्यांचा मोर्चा निघाला. तो मोर्चा रेल भवन पर्यंत आलेला होता आणि रेल भवन जवळ तो मोर्चा आल्यानंतर पोलिसांवर दगडफेक झालेली आहे. त्यानंतर बॅरिकेटर तोडून आंदोलक हे पलीकडे पार्लमेंटकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे, त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही. त्याची चौकशी होईल. त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि माननीय अमित शहा हाऊसमध्ये येत नाहीत अशी तक्रार विरोधकांची आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ज्या मंत्र्याचं काम त्या हाऊसमध्ये असतं ते मंत्री त्या हाऊसमध्ये येत असतात. त्यामुळे अमित शहा यांचं असंविधानिक आहे, ही घटनेच्या विरोधामध्ये आहे आणि अशा पद्धतीचं कॅम्पेन थांबवलं पाहिजे म्हणून आपण एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहिलेलं आहे. आणि अश्विनी वैष्णव जे या खात्याचे मंत्री आहेत, जो असा प्रचार करणारे जे काय संस्था किंवा ज्या व्यक्ती आहे त्यांच्यावर बॅन यांना तिथं थांबवलं पाहिजे आणि समाजामध्ये
दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यामुळं आमची आमची सूचना हीच आहे. आणि दुसरा जो आपला आपल्या त्यांनी एक्झामचा जो पेपर लीक होण्याचा जो प्रश्न आहे, तर यामध्ये महाराष्ट्रातील लोक जास्त सापडलेले आहे. महाराष्ट्रातल्या म्हणजे कुठले असो ते, पण अशा समाजामध्ये अशा काही व्यक्ती आहे, त्या व्यक्ती हा विचार करत नाही आहे याचा किती विद्यार्थ्यांना नुकसान होणार आहे. त्यामुळे नीटची एक्झाम जी आहे ती नीटची एक्झाम ही पुढे ढकलण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केलेली आहे आणि नंतर नीट एक्झाम झालेली आहे. पण असे पेपर लीक होऊ नये. अनेक वेळेला अशा पद्धतीचे पेपर लीक झालेले आहे. सरकार कोणाची असो त्या त्या राज्यामधल्या सरकारची जबाबदारी आहे. केंद्राची तर आहेच आहे. पण केंद्राच्या वतीनं आता नरेंद्र मोदी सरकारने एनडीए सरकारने आता बिल आणलं होतं. त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की ते बिल जे आहे ते आता त्या बिलला मान्यता मिळालेली आहे आणि जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद त्यामध्ये आहे. पण असं आहे की कायदे जरी किती मोठे केले तरी कायद्याची अंमलबजावणी करणारे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडत आहेत. कायदा असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 17 प्रमाणे जातीव्यवस्था संपलेली आहे. पवार या दुःखामध्ये आहे आणि अजितदादा पवार यांचं जाणं आमच्यासाठी फार मोठं दुःखदायक आहे. इंडिया मतलब सुनेत्रा पवार ये अजीतदादा पवार जी की पत्नी है और वो राज्यसभा में भी थी जब अजीतदादा पवार की वो राज्यसभा में आई थी और उनका अजीतदादा पवार को मजबूत करने में बहुत बड़ा योगदान रहा है. उनकी पहली फैमिली पद्म सिंह पाटिल जी की फैमिली धाराशिव में वो रहती थी और राजनीति का उनको पहले से अनुभव है. उनको गुड़िया बोलना ठीक नहीं है. वो तो एकदम मजबूती से खड़ी है. उनको जो बोलते हैं गुड़िया तो मतलब इसी तरह की बयानबाजी करना ठीक नहीं है. पृथ्वीराज चौहान जी मुख्यमंत्री रहे, उनके बारे में हमको आदर है, लेकिन सातारा से इस वक्त वो हार गए. मतलब अगली बार चुनकर आइए, हमारा कुछ ये नहीं है, लेकिन उनको ऐसा बोलना ठीक नहीं है. मतलब ऐसा गुड़िया बोलना बिल्कुल ठीक नहीं है. उनको आदर करना चाहिए. उनको डेप्यूटी सीएम पर वो पद पर आई है, तो इसी तरह की बयानबाजी करना ठीक नहीं है. 15% आणि 60%. त्यानंतर ओबीसीना जे मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी मान्य करा यासाठी सातत्यानं आंदोलन झाली होती आणि दलित नंतरच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही सुद्धा मागणी केली होती. नामांतराची मागणी करत असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्या ही मागणी करत असताना आमच्या पक्षाच्या आमच्या प्रांताच्या वतीने त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही आम्ही अनेकदा मागणी केलेली होती की ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यानंतर ओबीसीच्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण मिळालं आणि ओबीसीचं पर्सेंटेज 52% असावं अशा पद्धतीचा कालेलकर आयोगाचा अभ्यास आहे. म्हणजे अभ्यासातून त्यांनी सांगितलं होतं ओबीसी 52% असण्याची शक्यता आहे. आता जातीच्या आधारावर जनगणना ही आता चालू होणार आहे. त्यावेळेला प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे कुठल्या जातीवर अन्याय नको ही आमची भूमिका आहे. आम्ही अनेक वर्षांपासून ही मागणी करत होतो की दलित आदिवासी आणि ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे. सवर्ण समाजामध्ये सुद्धा अनेक अशी कुटुंब आहे की त्या ज्या कुटुंबाचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. मग ते हिंदू कुटुंब असेल, मुस्लिम कुटुंब असेल, ख्रिश्चन कुटुंब असेल, शीख कुटुंब असेल, बुद्धिस्ट कुटुंब असेल, लिंगायत असतील, जैन असतील, जे या देशाचे नागरिक आहे आणि त्या समाजामध्ये अशा काही फॅमिलीज असतील तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी सर्वात अगोदर आम्ही केलेली आहे. त्यामुळं आता मराठा समाजाला आरक्षण महाराष्ट्र सरकारचं जे 10% आहे ते मिळालेलं आहे. केंद्राचं आरक्षण देण्यामध्ये अडचण ही आहे की आता 10% आरक्षण जे आहे 10% आरक्षण ऑलरेडी
मराठा समाज, आपले क्षत्रिय आहेत, आपले ब्राह्मण आहेत, या सर्वांना त्या आरक्षणाचा फायदा होणार आहे, म्हणजे फायदा होत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अलीकडे आरक्षण हटाव अशा पद्धतीची मागणी होत आहे, म्हणून ते हाऊसमध्ये येत नाही, अशा पद्धतीची तक्रार योग्य नाही. आणि मला असं वाटतं की अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत, ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने आळ घेणे बरोबर नसतं आमचं म्हणणं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे काम करण्याची आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे. त्यामुळं हाऊसचं कामकाज चाललं पाहिजे. त्या ठिकाणी विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कोणत्याही बिलावरती चर्चा होत असताना त्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे हे विरोधकांना सांगण्याचा अधिकार आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हीच लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीचा अर्थच असा आहे की विरोधकांनी सुद्धा आपली भूमिका ही मांडली पाहिजे. आणि सरकारने चांगले निर्णय घेतले असतील तर ते चांगले निर्णय चांगले आहेत असं म्हटलं पाहिजे. सरकार कुणाचं सरकार बदलत असतात. 60 वर्ष 70 वर्ष काँग्रेस पार्टी सत्तेवर होती. आता 12 वर्षापासून एनडीए सत्तेवर आलेली आहे आणि लोकांचं जे मत आहे, लोकांच्या बहुमतावर सरकार स्थापन होत असतंच. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भरभरून अशा पद्धतीचा पाठिंबा जनतेने दिलेला आहे आणि देश विकासाच्या दिशेनं पुढे जातो आहे. जे देशामधले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच आमच्या सरकारचा प्रयत्न चालू आहे. सर्व घटकांना न्याय दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि 10% आरक्षण इकॉनॉमिकल शिक्षणाला देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. रोडचं डेव्हलपमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. रेल्वेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची सुधारणा होत आहे आणि अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या संबंधामध्ये सरकारचा प्रयत्न चालू आहे. एकतर आरक्षण हा आमचा संविधानिक अधिकार आहे, हक्क आहे आमचा तो. शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळं आणि बाबासाहेबांनी आगळी भूमिका मांडल्यामुळं संविधान सभेने याला मंजुरी दिली. त्यामुळे कायदे झाले पाहिजेत, पण त्याची अंमलबजावणी करणारे या लोकांची जी काही लोक आहे त्या लोकांना कायदे समजावून सांगणं आवश्यक आहे आणि असे प्रकार घडू नये अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्याला माझं एवढंच सांगणं आहे, आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहे आणि आम्हाला माहित आहे की शांततेनं आंदोलन केलं की पोलीसवाले लाठीमार करत नाही आणि आम्ही सुद्धा लाठ्या खाल्लेल्या आहे. अनेक वेळेला आम्ही बॅरिकेड तोडून पलीकडे गेलो, पोलिसांनी आमच्यावर लाठ्या मारलेल्या आहे आणि आपल्याला माहित आहे की खैरलांचा जो घटना घडली होती, दलितांवर मोठा अत्याचार झालेला होता. त्या ठिकाणी 4 लोकांची मर्डर झाले होते आणि त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब, कवाडे सर, आम्ही नागपूरमध्ये 4 डिसेंबरला एक मोर्चा ठेवला होता आणि त्यावेळेला पोलिसांनी असा बंदोबस्त ठेवला की मला तिथे गेल्याबरोबर पकडलं, प्रकाश आंबेडकरांना पकडलं, कवाडेंना पकडलं, राजेंद्र गवईंना पकडलं आणि बाहेरून येणाऱ्या एकाही माणसाला नागपूर शहरामध्ये येऊ दिलं नाही. एवढंच नव्हे तर नागपूर शहरामधले लोक हजारोच्या संख्येने मोर्चात येणार होते. सगळ्या वस्त्यामध्ये एवढा बंदोबस्त ठेवला होता की एकाही माणसाला बाहेर येऊ दिलं नाही. तेवढं आम्ही सुद्धा असे अनुभव घेतलेले आहे, आम्ही सुद्धा लाट्या खाल्लेल्या आहे. म्हणून आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने लाठीमार केला असेल तर त्याची चौकशी नक्की होणार आहे. आणि आता काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांना एवढंच निवेदन आहे की सगळ्यांचे राजीनामे मागण्यासाठी सारखं आंदोलन करणं हे योग्य नाही असं आपलं मत आहे. सगळ्याला प्रत्येकाला अधिकार आहे, पण आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आम्ही आता अमित शहाचा राजीनामा मागणार आहे, राणे गुणाचा मागणार आहे. तर अशा पद्धतीने आपली ताकद खर्च करू नये. विधायक काम करण्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी तुमच्यासोबत करून आलेले आहेत त्यांना विधायक काम करण्यासाठी त्यांनी आपला कार्यक्रम तयार करावा.
जिल्ह्यामध्ये आलो होतो. आपलं संसदेचं अधिवेशन चालू आहे. पण आज या ठिकाणी आपल्या वाकड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपरी चिंचवडला तिथं तायवडे गाव आहे. त्या ठिकाणी 2 मुलींवर, एक 6 वर्षाची आणि एक 10 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झालेला आहे. आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या फॅमिलीला मी भेटलो आणि हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्या भोर तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचा प्रकार घडला आणि त्या आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे. मला वाटतं फार लवकर हा निकाल आला आणि अशाच पद्धतीनं आमची मागणी अशी आहे की ही केस सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्यावी. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम जे आहे ते उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून या केसमध्ये द्यावे अशी आमची मागणी आहे. आणि अशा पद्धतीचे समाजाला बदनाम करणारे असे प्रकार घडत आहेत. माणुसकीला कलंक लागेल अशा पद्धतीची मेंटॅलिटी आज समाजातल्या काही व्यक्तींमध्ये आहे आणि हा प्रकार अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना 51,000ची मदत आज आपण दिलेली आहे त्या कुटुंबियाला. आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं त्या 2 मुलींना 5-5 लाख रुपये असे 10 लाख रुपये जे आहेत ते त्यांच्या कुटुंबाच्या नावावर हे सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं लवकरच देण्यात येणार आहे. आणि या केसमध्ये सुद्धा आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. देशभरामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत आणि माणुसकीला लाज वाटेल अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.